आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि मयुरी आणि भूषणची तुम्ही केमिस्ट्री या सिनेमात पाहाल, पण माझी आणि भूषणची जी केमिस्ट्री आहे ती तुम्ही बघाच. म्हणणार ते भूषण म्हणाला इन्सिक्युरिटी नाहीये वगैरे. हॅलो, इकडे आहे. पहिला तो हिरोईनलाच भेटायला गेलाय. आहे की तर तू फायनली मयुरीला भूषण भेटणार की सिद्धार्थचं माहित नाही, पण सिद्धार्थला भूषण आम्ही भेटलोय भाई. आप बाद में आएंगे मैडम, हम लोग चर्चा माझी गरजच नाहीये इकडे. बरं, हा फोटो खूप अनमोल आहे. प्रमोशनला फक्त आम्ही फिरतोय, हा माणूस फक्त आज आलाय. हा फोटो प्लीज घ्या, पहिला घ्या फोटो. वंडरफुल. भूषण कडे आपण वळूया. येस, राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज फॉर मयुरी. तर तुमची ही जर्नी आणि तुमच्या रोल बद्दल. येस, अख्खी जर्नी नक्कीच आता मयुरीने सांगितली तशीच होती, खूप मेमोरेबल नक्कीच. पण तुम्ही बोलताना मला असं वाटतं की रेडिओ जॉकी आहात. अमेझिंग व्हॉइस. थँक्यू सो मच. सो अथर्व नावाचं कॅरेक्टर आहे माझं. अथर्व हा अतिशय प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि ते मला खूप जास्त रिलेटेबल झालं, कारण काय खऱ्या आयुष्यात सुद्धा मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. इतकं आपण प्रॅक्टिकल असतो कधी कधी की ते इतरांना टॉलरेट होत नाही, की इतकं कसं कोण प्रॅक्टिकल असू शकतं. तर असं हे एक अतिशय प्रॅक्टिकल कॅरेक्टर आहे आणि ते मला खूप जास्त आवडलं बऱ्याच वेळेला. आता पुढे मी एक अभिनेता म्हणून पण ग्रो होताना मी बऱ्यापैकी पात्र माझ्यासारखी नाही आहेत हे बघून करतोय. पण ही फिल्म करत असताना हेच मला विशेष करून आवडलं, की विशेषतः आवडलं की नाही, हे मला आवडतंय, हे आपल्यासारखं पात्र आहे आणि रिलेटेबल आहे. त्याचे विचार लग्नाबद्दलचे, प्रेयसीबद्दलचे हे खूप सिमिलर आहेत. तर असंही कॅरेक्टर मला करायला आवडेल. हे आपल्यासारखं आहे म्हणून त्याच्यापासून लांब पळण्याची गरज नाही आणि म्हणून हा चित्रपट केला आणि खूपच चांगलं वाटलं, कारण की ओव्हरऑलच स्टारकास्ट एक तर ज्याने आहे, टीमवर्क जे आपण म्हणतो, म्हणजे कधीही टीम बनली, युजली एखादी टीम घट्ट बनवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले जातात, मग त्यांचं आईस ब्रेकिंग होऊ दे, हे इकडे केलं नव्हतं. आम्ही भेटलो पण त्यात ते कधी हा बॉन्ड झाला हेच कळलं नाही. म्हणजे आता माझं जे कुटुंब दिसतंय, सुप्रिया कर्णिक असो, तर हे आमच्या म्हणजे त्याच्यात कसं ते बॉन्ड झालं ते कळलं नाही. तसंच मयुरी आणि माझी केमिस्ट्री सुद्धा. आज आताही बोलत असताना मी हा विचार केला की यावर कधी कामच केलं नाही आम्ही, की आपली केमिस्ट्री, मग काय करूया, मग हे असं करूया. इट जस्ट हॅपन्ड. म्हणजे इट इज की वी वर जस्ट अ कॅरेक्टर्स. आम्ही आमचे कॅरेक्टर्स जगत होतो आणि ते जगत असल्यामुळे आता लवकरच सिनेमा तुम्ही सगळे सुद्धा बघणार आहात, पण आम्ही जेव्हा सिनेमा आधी पाहिला तेव्हा असं झालं की हो, किती छान सगळं हे आलं आणि यू ऍक्च्युअली फील फॉर दोज कॅरेक्टर्स. म्हणजे आम्ही ऍक्टर्स असताना आपण त्याच्यातल्या क्रिटिकल गोष्टी काढण्यापेक्षा त्याच्यात हरवून जाऊन त्या पात्रांचा विचार करत होतो. तर ते कुठेतरी मला एक सक्सेस वाटतं की इट्स कमिंग अक्रॉस आणि कुठेतरी तो विश्वास नक्कीच वाटतो की प्रेक्षकांनाही आवडेल. विशेष करून मी जसं मयूरजी म्हणाले, कारण की आमचे जे डीओपी होते पीपी सर, दिलशादजी, त्यांची डेथ झाली आणि ते आज नाही आहेत, पण त्यांनी जे काम केलंय त्याच्यामुळे आज हा दिवस एका ह्याने दिसतोय, जे क्वालिटी वर्क त्यांचं कॅमेरावरती दिसतंय. सो हॅट्स ऑफ टू हिम आणि थँक्स टू हिम ॲट द सेम टाइम. मयूरजींना सुद्धा, कारण की एखादा चित्रपट प्रोड्यूस करणं सोपं असतं, सोपं नसतं, पण सोपं म्हणजे की चला बनवूया बघूया, पण ते थिएटरपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठं त्याच्यात गोष्टी असतात आणि ते खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आणि हा असा छान चित्रपटासाठी इतका छान प्रोड्युसर मिळालेला आहे आणि इतके एफर्ट्स घेतोय, तर सगळ्यात आधी त्यांना हॅट्स ऑफ. आमच्या डिरेक्टर बद्दलही मला बोलायला आवडेल, कारण की हिंदीमधले एखादे डिरेक्टर असतील तर बऱ्याच वेळा वाटतं, मग आता जसं ते बोलत असताना की मी मराठी नाही बोलू शकणार, तर असं होतं की अरे मराठीने मग मराठी चित्रपट कसा केला यांना, तर भाषा व्यवस्थित कळते, सीनचे इमोशन्स व्यवस्थित कळतात. तर त्यामुळे त्यांनी जे बारकावे असं एक काढून घेतलेत आणि ज्या ह्यांनी फिल्म ते आले पाहिजे ते इतकं कमाल आहे. कारण की हे प्रत्येकाला आम्हाला वाटतं की मराठी स्वतः बोलत नाहीत तर मग आपले हे काही तर नक्कीच चीफ असोसिएट डिरेक्टर्स असतात की ह्यांचं हे चुकतंय किंवा काय एक्झॅक्टली बोलतायत हे मला सांग, तर ते तेवढं भाषेचा आत्मा त्यांना माहिती, डेफिनेटली माहिती. आणि बेसिक आपण जसं म्हणतो की फिल्मसाठीची एक भाषा, म्हणजे भाषा आहेच, पण तरी मेन भाषेचं हे नसतं, द इमोशन्स त्यांनी अगदी परफेक्टली हे केलं आणि इतकी मजा आली काम करताना. कारण काय खूप कठीण फिल्म होती. आज आपण जेवढं बघतोय ज्यानी ड्रामा आहे, सोपी फिल्म नाही आणि त्यासाठी एक एक्सपिरियन्स डिरेक्टर असणं गरजेचं होतं आणि ही दोघांची टीम, प्रोड्युसर डिरेक्टरची टीम जी चांगली घडली आहे त्याच्यामुळे हे सगळं पुढे आलं.
माझ्या को ऍक्टर्स बद्दलही बोलायला आवडेल मला. नक्कीच मयुरीबद्दल मी बोललो, पण मी सिद्धार्थला कसं विसरू शकतो. अनेकदा त्याला मी भेटलोय आणि अनेकदा कायम त्याची एनर्जी आणि की सगळ्यांबरोबर चांगलं हे पाहिलंच होतं. रेड कार्पेट्सवर असो, इव्हेंट्सवर असो, कधीच काम केलं नव्हतं एकत्र, पण कायम आवडायचं आणि माहिती असायचं मस्त वाटतं, भेटलं की मस्त वाटतं, कधीच काही हे नाही. पण काम करताना माणूस कसा असतो, कारण की 2 हिरो एका फिल्ममध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप इन्सिक्युरिटीज असतात दोघांमध्ये थोडंफार. मग हे काय, तर इकडे मी कॉन्ट्रास्ट पाहिलंय. म्हणजे मी हेही नाही म्हणणार की ते इन्सिक्युरिटी नाही वाटू दिली, कारण की ती नाहीच वाटू दिली, कधीच नाही. ना काम करताना, ना आता प्रमोशन्स असो. म्हणजे उलट माझं असं होतं की बऱ्यापैकी ना ऍक्टर्स आम्ही खूप असं स्वतःबद्दल जास्त बोलणं असतं. बरोबर. तर तो स्वतःला विसरून माझ्याबद्दल जास्त सांगतो, आणि हे मी कधीच पाहिलं नाही. तर हे एक गुण त्याच्याकडून इतका शिकण्यासारखं आहे की आपल्या बरोबरच सगळ्यांसाठी सगळे मिळून एकत्र ग्रो होऊया, हे ह्याच्याकडनं आज मी नक्कीच शिकतोय. आणि हॅट्स ऑफ टू हिम. कारण काय कलाकार म्हणून कसं आहे हे मी काय बोलू, म्हणजे ही इज आवर सुपरस्टार डेफिनेटली. म्हणजे शिकतो काय मग मी त्याच्याकडनं. पण एक माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे डेफिनेटली, आणि माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे कळला, प्रमोशन्समुळे कळला, आणि त्या माणसाला सलाम. म्हणजे आय लव्ह यू. आणि मयुरी आणि भूषणची तुम्ही केमिस्ट्री या सिनेमात पाहाल, पण माझी आणि भूषणची जी केमिस्ट्री आहे ती तुम्ही बघाच. तेच म्हणणार होते, भूषण म्हणाला इन्सिक्युरिटी नाहीये वगैरे, हॅलो इकडे आहे. कारण मला असं वाटलं एक हिरोईन, 2 हिरोईनला चांगलं अटेन्शन मिळेल, नाही हा याचंच कौतुक करतो. ऑन अ सिरियस नोट मला खूप आनंद आहे ज्या पद्धतीने ह्या दोघांचा बॉन्ड आहे. पण म्हणजे रोमॅन्स इज एक्सिडिंग रोमॅन्स. नाही, पण भूषण बद्दल बोलायचं झालं तर मला खूप बरं वाटतं. म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा एकत्र काम करतोय. विद्याताई, अमिता, भूषण, मयुरी, आम्ही ही पहिल्यांदा जी भट्टी जमते ना, ते ठरवून नाही जमत. बरोबर. ती वेवलेंथ जुळते. आणि आमचं तसं झालं होतं की सगळेजण जुळलेत किंवा एकत्र आले ते सिनेमासाठी. सो प्रत्येकाचं कॅरेक्टर आणि प्रत्येक माझं खूप कौतुक होत होतं, पण प्रत्येक जण हे आज या पोझिशनला आहेत कारण ते चांगले ऍक्टर्स आहेत. आणि ते चांगले ऍक्टर काय आहेत हे सिनेमा बघताना कळतं. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र प्रत्येक सिनेमात कलाकारांचा बॉन्ड होतो. पण ना मोटिव्ह आहे ना हा सिनेमातला खूप प्युअर आणि मजा करणार होता ना, म्हणून कदाचित आज आम्ही एवढ्या आनंदाने हा सिनेमा प्रमोटही करतोय आणि ह्या सिनेमाचा भाग असल्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान पण आहे. वंडरफुल वंडरफुल. आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते ट्रेलर पाहिल्यावर, कळतंय की ते यू पुट हार्ट अँड सोल इन टू द सिनेमा. वंडरफुल. सगळं इकडे या आणि थोडे मागे जा आणि लाईट त्यांना द्या थोडा. हात रेडी. कोण बघा, कोण आहे बघा. रे मित्र राहुल भाई, अरे मेन आहे भाई, राहुल. थँक्यू. हा मी आला आता. काय आता सगळं काय रे मैं रिसेप्शन के लिए आया हूँ.